आता आपण निघालोय पहिल्या मुक्कामापासून. कापसाची शेती बघू शकता. आणि आता निघालोय आपण मध्य प्रदेशच्या दिशेने जाणार आहोत पेंच नॅशनल पार्कला. आपली काय ऑनलाईन बुकिंग नाही आहे, त्यामुळं बघूया आता ऑफलाईन काय भेटतंय का. अदरवाईज आपण जाऊयात मग पुढे जबलपूरच्या दिशेने जाऊ, नाही काय भेटलं ते. असं आहे सध्याचं नियोजन. आणि वेळ आहे 9:42, तारीख आहे 5 जानेवारी. आबाळ आणि ते काय सुंदर व्ह्यू आहे. वा, इथं 2-3 वाघ असते तर किती भारी झालं. पाणी प्यायला हा एवढं लांब येत असेल राव. संध्याकाळचं नाही तर रात्री येत असेल. बिबट्या तर येतच असेल. हत्ती मला 2 नीलगाय तर आपण ते याला पण खूप पाहिलं ना. कुठं पाहिलं आपण? सिल्वासाला ना. नॅशनल पार्क त्या रस्त्यावर एंट्री गेटच्या अलीकडेच आहे, पण भरपूर जंगल या ठिकाणी सुद्धा दिसते. नॅशनल पार्कच्या आजूबाजूचं मस्त आहे छोटासा रोड. झाडं आणि शांतता, सावली, खूपच छान. आणि एक वानर पण गेलं, पण मी कॅमेरा ऑन केला नव्हता त्यावेळी. ते वानर पळून गेले. पुनश्च कुठल्याही प्राणी आढळल्यास त्वरित चित्रीकरण सुरू करीन. वानर आपण बघू शकतो बसले. त्यांचा नैसर्गिक अधिवास. अगदी रस्ता पण त्यांच्यासाठी काय वेगळा नाही. हे येथील अंगावर काय उड्या मारतात बघ ना. हे आहे पेंच टायगर रिझर्वचे महाराष्ट्रातील खुर्सापार गेट. मात्र येथील सफारी बंद असल्यामुळे आपल्याला मध्य प्रदेशातील तेलिया गेटकडे जावे लागत आहे. खुर्सापारवरून तेलिया आला. तेलिया टायगर रिझर्वला, सॉरी तेलिया टायगरच्या गेटला पेंचच्या. जो की रस्ता बऱ्यापैकी खराब आहे. आणि आपण पण तरी चाललोय. अर्ध्याच्या वर सफारी आपली चालू आहे आपल्या गाडीतूनच. नानू आणि आमची नानूला हवी आहे मोबाईल. बघू की याने कापूस काढला खरंच. तेलिया गेटला 3 वाजताची सफारी बुक केली आणि जेवणाच्या शोधात आपण निघालो आहोत जवळच असलेल्या तुरिया नावाच्या गावाकडे. तर त्या तुरियाकडे जाताना हा कोहका नावाचा तलाव लागला. तर तो पाहण्यासाठी आपण आता इथं थांबलो आहोत. हे आहे तेलिया गेट, पेंच टायगर रिझर्व. ही आहे आपली जिप्सी समोरची. सर्व जिप्सी आहेत तयार आता जायला 3 वाजताच्या सफारीसाठी. आपली आता सफारी झाली आहे चालू. ये जो नाम रखा गया है पेंच टाइगर रिजर्व, ये पेंच रिवर के नाम से रखा गया है. अच्छा. पेंच रिवर पे डैम बना हुआ है. अच्छा. ये हाइड्रो इलेक्ट्रिक है. इसको जो इलेक्ट्रिक है वो एमपी में सप्लाई होती है. जो वाटर है वो महाराष्ट्र में
नाही आहे का? कुठे आहे तो? कुठे? जिप्सेनचे आणि सफारीचीच गर्दी इतकी आहे की तो अँगल मिळत नाही आपल्याला बघायला. जिथून दिसतोय तिथं बरीच गर्दी ऑलरेडी झाली आहे. इथे दाट झाडीत खडकावर झोपलेल्या बिबट्या पाहण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. आम्हालाही बराच प्रयत्न केल्यानंतर तो दिसला. मात्र पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या खूप असल्यामुळे त्याचे विशेष वाटले नाही. वाघ बघण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. आता आपण पोचलो आहोत शिवनी छपरा या गावात आणि इथेच आजचा मुक्काम करायचं ठरवलं आहे. हॉटेलची बुकिंग करून आता आलो आहोत जेवण करण्यासाठी. तो म्हणला खरं फॅमिली के लिए बहुत अच्छा है. जबरदस्त. हा ना. काय ते? नाही ते राहायला नाही राहायचं असणार ना, आता मोठी सिटी आहे एवढी म्हटल्यावर. नाही ना, आपलं मेंटॅलिटी तेच होती.